हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्या फरमाईशवर एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर बेकार साडीपासून छोटीशी पायपुसणी कशी बनवायची, जी की आपण खलबत्त्याखाली ठेवणार आहोत, अशी पायपुसणी कशी बनवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर त्यासाठी इथे मी एक साडी साधारण 1 इंचाचा साइजने कट करून घेतलेली आहे आणि इथे मी 9 नंबरच्या सुया घेतलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्हाला मोठी बनवायची असेल तर हीच प्रोसेस फॉलो करायची। फक्त जे की मी फाशे इथे 12 फाशे टाकणार आहे। तुम्ही 2-2च्या संख्येने फाशे वाढवू शकता। तर फासा टाकताना सुरुवातीला काय करायचं आहे, अशा पद्धतीने एक सिंपल गाठ मारून घ्यायची आहे। हा झाला आपला पहिला फासा। दुसरा फासा। आता काय करायचं आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा धरायचा आहे आणि 2 बोट अशा पद्धतीने घालून यातून ही सुई काढून घ्यायची आहे। 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12। तर इथे मी 12 फाशे कंप्लीट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी दुसरी सुई आहे, ह्या दुसऱ्या सुईमध्ये आपल्याला टाके काढून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने टाके आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर मी परत दाखवते। हा जो दुसरा टाका आहे याच्यामध्ये सुई घालायची आणि हा जो धागा आहे हा वरून टाकायचा आणि परत याच्या खालून ही सुई काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे। पूर्ण धागे ह्या सुईवर काढून घ्यायचे आहेत। तर मी हे 12ला 12 फाशे काढून घेते आणि नंतर दाखवते। तर इथे पाहू शकता मी पूर्ण फासे या सुईवर घेतलेले आहेत। 12ला 12 फाशे घेतलेले आहेत। 3 3 6 3 त्रिक 9 3 चौक 12। तर 10 फाशाचं सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा याच्यापेक्षा अधिक फाशाचं सुद्धा बनवू शकता। आता परत हे पूर्ण फाशे आपल्याला ह्या सुईवर घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला फासा टाकता येत नसेल, सुईमधला फासा काढता येत नसेल, तर ते सुद्धा मला कमेंट करून कळवा। मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, फाशे कसे टाकायचे आणि दुसऱ्या सुईवर कसे काढायचे। तर अशा पद्धतीने मी एक वेळेस पूर्ण हे फाशे ह्या सुईवर काढून घेणार आहे। तर हे मी पूर्ण फाशे ह्या सुईवर घेतलेले आहेत। आता शेवटचा फासा घेताना काय करायचं आहे, हा जो धागा आहे हा धागा आपल्याला ह्या दोन्ही सुईच्या आतून इकडच्या साईडने काढून घ्यायचा आहे आणि हा जो फासा आहे हा डायरेक्ट आपल्याला ओवून घ्यायचा आहे। म्हणजे जे आपले गोल पायपुसणी बनते त्याच्या साईडने मस्त वेणीची अशी डिझाइन तयार होते, खूपच सुंदर वाटते। त्याच्यामुळे आपल्याला हा डायरेक्टच फासा काढून घ्यायचा आहे। आता परत मी हे 10 फाशे ह्या सुईवर घेणार आहे आणि शेवटचे 2च ठेवणार आहे। तर 10 फाशे ह्या सुईवर काढून घेते आणि नंतर दाखवते। तर हे पाहू शकता मी 10 फाशे घेतलेले आहेत आणि 2 फाशे ह्याच सुईवर ठेवायचे। आता आपल्याला सुई पलटून घ्यायची आहे। त्याच्या अगोदर हा जो धागा आहे हा दोन्ही सुईच्या आतून आपल्याला या साईडने काढून घ्यायचा आणि ह्या सुया पलटून घ्यायच्यात। आता हे जे 10 फाशे आहेत, परत ह्या फाशावर आपल्याला 9 फाशे काढून घ्यायचे आहेत आणि 10वा फासा आपल्याला डायरेक्ट ओवून घ्यायचा आहे। तर मी ही लाईन कंप्लीट करून घेते। तर इथे मी पूर्ण 9 फाशे विणलेले आहेत आणि 10वा फासा डायरेक्टच टाकलेला आहे, अगोदर मी जसं सांगितलं होतं त्या पद्धतीने। आता आपल्याला काय करायचं आहे, 8 फाशे विणत जायचं आहे। सुरुवातीला आपण 2 स्किप केले होते, आता काय करायचं आहे, 4 स्किप करायचे आहेत। तर मी एकदा पूर्ण करून दाखवते। 8ला 8 थोडंसं कॅमेरा खाली
कठीण जाते. 2 आणि 2 4 स्किप करायचे आहेत. हे 4 स्किप केल्यानंतर सुईवरचा धागा दुसऱ्या साईडने घेऊन आपल्याला काय करायचं आहे, सुई बदलून घ्यायची आहे. परत हे पूर्ण धागे याच्यावर आपल्याला करून घ्यायचे आहेत. एकदा मी करून घेते आणि नंतर दाखवते. तर हे मी पूर्ण टाके काढून घेतलेले आहेत आणि शेवटचा डायरेक्ट घातलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे 2 2 4 झालेले आहेत. आता परत 2 स्किप करायचे. परत हे पूर्ण टाके ह्या सुईवर घ्यायचे, परत वापस न्यायचे आणि 2 राहतील. हे 2 ठेवायचे आणि परत वापस जायचं. परत नंतर हे 2 ठेवायचे, परत नंतर हे 2 ठेवायचे आणि शेवटी हे 2. तर इथपर्यंत मी कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. जसं आपण हे 2 लाईन केल्या होत्या 1 2, तसंच बाकीच्या लाईनसुद्धा करून घ्यायच्या आहेत. तर ह्या 2ची एक होणार आहे, ह्या 2ची एक आणि ह्या 2ची एक, म्हणजे 3 वेळेस मी ह्या सुईवर आणि 3 वेळेस ह्या सुईवर करून घेते आणि नंतर दाखवते. तर हे पाहू शकता, शेवटी फक्त 2च धागे आहेत. परत हा धागा आतून टाकायचा आहे आणि हे 2 सुद्धा आपल्याला इकडे काढून घ्यायचे आहेत. 2 काढताना काय करायचं, एक हा आपल्याला हे सुईतून काढायचा आहे आणि दुसरा हा धागा दुसऱ्या साईडला टाकून फक्त ओवून घ्यायचा आहे. तर हे पाहू शकता, आपली एक कळी तयार झालेली आहे. आता दुसरी कळी तयार करण्यासाठी काय करायचं आहे, हे पूर्ण धागे एकदा ह्या सुईवर घ्यायचे आणि ह्या सुईवरचे परत ह्या सुईवर घ्यायचे आणि नंतर काय करायचं, जसं आपण 2 2 स्किप करत गेलो आहोत तर तसंच आपल्याला नंतर करायचं आहे. तर मी एक वेळेस करून दाखवते. हे पूर्ण धागे काय करते, ह्या सुईवर घेते, हे शेवटीपर्यंत मी धागे सुईवर घेते आणि नंतर दाखवते. तर मी सगळे धागे काढून घेतलेले आहेत. परत हा धागा अशा पद्धतीने टाकायचा आणि हा शेवटचा टाका ओवून घ्यायचा. आता परत काय करायचं आहे, एक वेळेस हे पूर्ण धागे ह्या सुईवर घ्यायचे आहेत. 11 धागे टाके काढून घ्यायचे आणि 12वा डायरेक्ट घ्यायचा. तर पूर्ण हे टाके मी ह्या सुईवर घेते. म्हणजे जे आपलं बूड आहे, हे बूड आपल्याला ह्या धाग्यावरून ओळखायचं. हे बूड जे आहे ते सुईच्या या टोकाला केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक जी आपण कळी बनवलेली आहे, शेवटला 2 ठेवले, त्याच्या प्रत्येक वेळेस जी कळी बनलेली आहे तेव्हा आपल्याला ह्या 2 लाईन करायच्या आहेत. म्हणजे एक लाईन अशी स्टार्टिंगची जी लाईन आहे ती लाईन आपली तयार होईल. तर मी पूर्ण धागे एकदा काढून घेते आणि नंतर दाखवते. तर ह्या सुईवरचे पूर्ण टाके मी ह्या सुईवर घेतलेले आहेत. हा धागा पाहू शकता इकडे आलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हीच प्रोसेस रिटर्न करायची आहे. आता काय करायचं, 2 स्किप करायचे, नंतर 4, नंतर 6, नंतर 8, नंतर 10 आणि नंतर हे राहिलेले 2. एवढे झाल्यानंतर परत एक लाईन अशी करायची आहे आपल्याला. पूर्ण टाके त्या सुईवर घ्यायचे आणि त्या सुईवरचे परत ह्या सुईवर घ्यायचे, अशी परत एक लाईन करायची आहे. असंच करत करत आपल्याला कुठपर्यंत करायचं आहे, हे ठेवल्यानंतर असंच वाढत जातंय आणि याला आपोआप गोल असा आकार येतो आणि गोल आकार आल्यानंतर व्यवस्थित इथपर्यंत आपला आकार तयार होतो. तिथपर्यंत आपल्याला हे कंप्लीट करायचं आहे आणि नंतर हे शिवायचं कसं हे आपण नंतर पाहूयात. तर सेम याच पद्धतीने हीच प्रोसेस आपल्याला रिटर्न करत जायचं आहे. तर मी कंप्लीट करून घेते पूर्ण आणि नंतर दाखवते. तर हे पाहू शकता फ्रेंड्स, मी पूर्ण गोल कंप्लीट करून घेतलेला आहे. आता आपण याला शिवून घेऊयात. तर तुम्हाला वाटत असेल एवढं रिकामच आहे आणि शिवायचं कसं म्हणतात, तर हे मी रिकामा मुद्दामूनच ठेवलेला आहे, कारण ही पायपुसणी पाहू शकता किती जाड आहे. तर थोडीशी पातळ झाली की लगेच, त्याच्यामुळे मी हे थोडंसं कमीच ठेवलेलं आहे. तर इथे मी एक सुई घेतलेली आहे पाहू शकता. तर ह्या सुईमध्ये आपल्याला ओवून घ्यायचं आहे. मी सिंपल पद्धतीने कसं शिवायचं हे सांगायले. आणि जर तुम्हाला ह्या 2 सुयांनीच कमी करत जायचं असेल तर ते पण मला कमेंट करून कळवा, मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर आता पहिली वेळेस काय करायचं आहे, ह्या शेवटच्या धाग्यातून आपल्याला सुई काढायची आहे आणि परत इकडच्या शेवटच्या धाग्यातून काढायची आहे. सिंपल आपल्याला समोरासमोरील याच्यावर टाके टाकत जायचं आहे.
त्याच्यानंतर हा पुढचा जो धागा आहे ह्या पुढच्या धाग्यातून काढायची आणि नंतर ह्या पुढच्या धाग्यातून काढायची। असंच आपल्याला शेवटीपर्यंत कंप्लीट करायचं आहे। 12 वेळेस करायचं आहे कारण आपले 12 टाके आहेत। तर मी इथपर्यंत कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर हे पाहू शकता मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेलं आहे शेवटीपर्यंत। आता काय करायचं आहे, हे जे शेवटचा धागा आहे आणि हा सुरुवातीचा धागा, तर ह्या दोन्हीची व्यवस्थित गाठ मारायची आहे। सिंपल गाठ ज्या पद्धतीने मारतो त्या पद्धतीने मारायची आहे आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। 2 वेळेस इथे गाठ मारायची। तर पाहू शकता किती सोपं होतं आणि अगदी झटपट 1 तासामध्ये आपण ही छोटीशी पायपुसणी विणून घेतलेली आहे। तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।